माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 2. सतीचा दक्ष यज्ञशाळेत प्रवेश. महर्षी लोमश म्हणाले, त्या महान यज्ञापाशी दाक्षायणी जाऊन पोहोचली. नंतर ती पित्याच्या गृहात जाऊन पोहोचली. तेथे जाऊन तिने कोण कोण आले हे सर्व एकदा स्वतः पाहून घेतले. गृहातील माता पिता बंधू बांधव सर्वांना भेटल्यावर तिला खूप आनंद झाला. माता पित्यांना नमस्कार करून तिने त्यांना विचारले, भगवान शंभू स्वतः यज्ञ स्वरूप आहेत. यज्ञ प्रमाणे परमश्रेष्ठ, मग त्याचा अपमान का बरे केला तो? त्याच्याविना केलेला यज्ञ हा सगळा अपवित्र होईल, कारण शिव स्वतः यज्ञाचे अंग आहे. यज्ञाची दक्षिणा घेणारे तेच होत. यातील सर्व वस्तू, संपूर्ण मंत्र, हव्य, कव्य सर्वच शिवामय असतात. म्हणून मला सांगा, येतात भगवान शंभू शिवाय आपण यज्ञ कसा बरा करत आहात? हे ब्रह्मदेव, त्यांचे सहकारी भृगु, कश्यप, अत्री, वशिष्ठ, शक सर्वजण आपापल्या यज्ञातील हिस्सा शिवाविना कसा काय घेणार? हे विष्णू, आपण परमेश्वर महादेवाला उत्तम प्रकारे जाणता. ब्रह्मदेवा, शंकराचा पराक्रम आपल्याला माहीत नाही का? प्रथम आपण पंचमुखी होता, अतिशय गर्विष्ठपणे वागत होता. तेव्हा त्या सदाशिवानेच आपला गर्व खंडित करण्यासाठी आपल्याला चतुर्मुख बनवले. विसरलात का? ती विस्मयकारक घटना विसरलात? दारुवनात प्रायचित्यासाठी दीक्षाटन करणाऱ्या शिवाला रुद्र भिक्षुक असे संबोधून त्याचा रोष ओढवून घेतला होता. ते सर्व विसरला? ज्या शूलधारीमुळे हे सर्व देवगण उत्पन्न झाले, तेच देव आता त्या शिवाला विसरून गेले का? सतीचे बोलणे ऐकून प्रजापती दक्ष अतिशय क्रोध झाला. ते म्हणाले, यावेळी विचारायची तुला काय गरज ग? यावेळी हे सर्व कथन अयोग्य होय. हे वद्रे, तू जा अथवा राहा. तू येथे आलीस कशाला? हे सुमध्यमे, तुझा स्वामी शिव नाही, अशिव स्वरूप आहे. अमंगल तो अकुलीन असून वेदांनी त्याला बहिष्कृत केले. भूत प्रेत पिशाच यांचा तो राजा. हे वद्रे, तुझ्या वक्तृत्वाला पार नाही, म्हणूनच मी आपल्या महान यज्ञास त्याला बोलविले. हे सुश्रोधी, अशा माणसाला तुला देऊन मी फार पाप केले. त्यावेळी विचार न करता, त्याची पूर्ण माहिती न काढता या ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्या दुरात्म्या उद्धट अशा रुद्राच्या स्वाधीन तुला केले. ही माझी फार चूक झाली हो. त्यावेळी तू आता मला काही एक न विचारता शांतपणाने यज्ञात भाग घे. सर्वांकडून पात्र झालेली ती सती पित्याचे हे वचन ऐकून फार दुःखी झाली हो, फार दुःखी झाली. तिने विद्यमान असणाऱ्या सर्वांसमोर पित्याने केलेली रुद्राची निंदा ऐकून तिला अतिशय राग आला. तिच्या मनात आले, आपण येथे एक पळभरही राहणे योग्य नव्हे. आपण आपले घरी जावे, शंकराकडे परत जावे. तिला फार वाटले, पण अशा प्रकारच्या अपमानित अवस्थेत तिकडे जाण्यास तिचे मन तयार होईना. तिने विचार केला, कोणत्या तोंडाने मी आता तिकडे जाऊ, काय सांगू? कारण महादेवाची निंदा करणारा श्रवण करणारा दोघेही नरकागामी होता. जोपर्यंत चंद्रसूर्याचे अस्तित्व तोपर्यंत त्यांना नरक यातना भोगाव्या लागता. माझ्यापुढे देहत्याग हा एकच मार्ग शिल्लक राहिला. विचार करू लागली. हा विचार मनात येताच मुखाने हा शिव, हा रुद्र असे म्हणून तिने अग्नीत उडी टाकली. त्याच वेळी मोठा अहंकार माजला. तेथे आसनारूढ झालेले सर्वजण उठले. आपापले शस्त्रे आवरीत तेथे फार भीषण असे युद्ध सुरू झाले. शिवगण यज्ञासाठी आलेले अन्य त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यावेळी ऋषीगण, इंद्रादी देवगण, मरुतगण, विश्वदेवी, अश्विनी कुमार, समस्त लोकपाद सर्वजण तेथे असूनही ते अवाक झाले. काही लोक भगवान विष्णूची प्रार्थना करू लागले. त्यावेळी ब्रह्मदेवाचे पुत्र नारद शिवाकडे जाऊन त्यांनी दक्षाकडील हे सर्व भयंकर वृत्त त्यांना कथन केले. नारदाच्या मुखातून ही घटना ऐकून भगवान शिव क्रोध झाले. त्या आसनावरून उठले. त्यांनी आपापल्या जटा क्रोधावेशाने आपटल्या. त्यावेळी तेथे वीरभद्र नावाचा अतिशय बलाढ्य असा हा गण उपस्थित झाला. त्याने हात जोडून रुद्राची प्रार्थना केली, भगवान आपण मला शीघ्राज्ञा द्यावी. तेव्हा रुद्राने त्याला दक्ष यज्ञाचे स्थानी जाऊन त्या यज्ञाचा संपूर्ण विध्वंस कसा कर अशी आज्ञा केली. तेव्हा आपले सहकारी भूतगण पार्षद यांच्यासह रथ, अश्व, सिंह, मकर, मत्स्य
गज, रुद्रगण, काली, कात्यायनी, चामुंडा, शाकिनी, डाकिनी, ब्र, मत, व्यूक, 64 योगिनीचे संपूर्ण चक्र यांच्याबरोबर माननाद असणारे भेरी, शंख, पटह, गोमुख, शृंग वाद्याचे घनघोर आवाज त्रिभुवनाला घन गंभीर बनविणारा नाद करीत हा वीरभद्र दक्ष प्रजापतीच्या यज्ञस्थानी जायला निघाला. इकडे एकाएकी अपशकुन घडले. रुद्र वारे वाहू लागले. सगळीकडे धुळच धूळ दिसू लागली. मेघातून रुधिर वर्षा वाहू लागली. सर्व दिशा दाट अंधकाराने व्यापून गेल्या. हजारो उत्कापात होऊ लागले. देवगणाने सर्व विपरीत केले व पाहिले. प्रजापती दक्ष तर भयाने व्याकुळ झाला. तो इंद्रा विष्णूकडे जाऊन धावत गेला. म्हणाला, हे भगवान, आपण माझे रक्षण करावे, रक्षण करावे. माझे गुरु आपणच, सर्व देवात आपणच श्रेष्ठ आहात. आपण मला या भीषण भयापासून मुक्त करा. त्याची अवस्था पाहून भगवान विष्णूने त्याला अभय दिले. म्हणाले, मी तुझे रक्षण करीन, पण तू धर्माने वागला नाही, त्यामुळे तू केलेल्या अवयज्ञेचे फळ तुला मिळणारच. कारण पूजनीय अशा व्यक्तीचे पूजन केले नाही तर तेथे महान दुर्भिक्ष, महान भय, मृत्यू अशा 3 गोष्टी होणारच. म्हणून तू काय वाटेल ते करून भगवान वृषध्वजाचा मान राख. त्यांच्या अपमानामुळे हे संकट यावेळी उपस्थित झाले. आम्ही कोणीच काही करू शकत नाही. तुझे दुर्दैव आडवे झाले. हे ऐकून दक्ष चिंताक्रांत होऊन पटकन खालीच बसला हो. इतक्यात सप्तद्वीपांना कंपायमान करणारा आवाज येऊ लागला. रुद्राची ती महान सेना आता दिसू लागली. जवळजवळ येऊ लागली. भाग 4. देव शिवगण यांचे युद्ध. महर्षी लोमश म्हणाले, दक्ष विष्णू म्हणाला, आपण वेदांना अप्रमाण केले. यज्ञ वैदिक कर्म सोडून आपण चालला हा, मग ईश्वरता हे पद आपल्याला कसे मिळेल? धर्माची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण काहीतरी करा. हे बोलणे ऐकून विष्णू म्हणाले, वेदांनीच सांगितलेल्या जरी ह्या गोष्टी असल्या तरी त्या परमेश्वराशिवाय असफल कशा होतील? म्हणून ती विफलता जाणण्यासाठी अनेक प्रयत्न करून तू त्या परमात्म्याला शरण जा. त्याचे हे बोलणे झाले तोच प्रचंड सेना तेथे येऊन ठेपली. इंद्राने ती सेना पाहुणी हातातले व्रज सरसावले. तो युद्ध करण्यास तयार झाला. पाहता पाहता त्यांचे गणांचे युद्ध सुरू झाले. प्रथम हजारो शिवगण देवांकडून पराजित झाले. देवांचा विजय होणार असे दिसू लागले. त्यावेळी गण लढाई सोडून पळण्याचा विचार करू लागले. युद्धाची ही स्थिती पाहता वीरभद्र क्रोधित झाला. त्याने ऋषभावर आरूढ झालेल्या गणांना आघाडीवर घेऊन स्वतः लढायला सिद्ध झाला. त्रिशूळधारी वीरभद्राने त्याच्या सहकार्याने मिळून लढायला गणांना आघाडीवर घेऊन तो स्वतः लढायला तयार झाला. त्रिशूळधारी वीरभद्राने त्याच्या सहकार्याने मिळून लढाईचा रंग बदलला. आता देवांची पिछाहाट होऊ लागली. त्यावेळी इंद्राने बृहस्पतीला विचारले, आपला विजय कसा? बृहस्पतीने उत्तर दिले, विष्णूने प्रथम जे सांगितले तेच सत्य आज वाटते. कारण सर्व मंत्र, औषध, लौकिक कर्मोपचार गोष्टी नुसते वेद जाणण्याने सफल होतात असे नाही. तेथे अनन्य भक्तीच हवी. शांततेने तसेच परमसंतोषानेच सदाशिवाचे ज्ञान होते. सुखदुःखाचे निर्माते परमेश्वरा वाचून कोण असणार? म्हणून हे इंद्रदेवा, तुम्ही या सर्व लोकपालांना बरोबर घेऊन युद्ध करण्याचे अट्टहासाने ठरवले. हा सुद्धा मूर्खपणा आहे. यावेळी तुम्ही काय करायला हवे होते हेच पूर्ण विसरून गेला. हे सर्व गण रुद्राच्या मदतीसाठी आले. हे काही शिल्लक ठेवणार नाहीत. बृहस्पतीचे बोलणे ऐकून देवगण चिंताग्रस्त झाले. तर वीरभद्र आवेशात येऊन म्हणाला, तुम्ही जो अपमान केला हा त्याचा बदला आता त्वरित तुम्हाला मिळेल. इतके बोलून तो बाणांचा वर्षाव करू लागला. ते पाहून सर्व लोकपाल मागच्या मागे पसार झाले. वीरभद्र आपल्या गणांचा यज्ञमंडपात शिरला. सर्व ऋषी जमून विष्णूची प्रार्थना करीत होते. ती काही करून आपणा दक्ष यज्ञ पूर्ण केला, याचा विध्वंस थांबवा. त्यामुळे विष्णू युद्धासाठी तयार झाले. युद्धस्थळी विष्णूंना पाहून त्यांना महाभाऊ वीरभद्र म्हणाला, हे भगवान, आपण येथे कसे? यज्ञाचा पक्ष घेऊन आपण रुद्रावर विजय मिळवणार आहात. दाक्षायणीने येथे काय केले ते आपण पाहिले नाही. आपण या अन्यायात सहभागी झाला आहात. या अन्यायाने फल इतरांप्रमाणेच आपल्याला मी देतो. असे म्हणून त्याने प्रथम विष्णूला नमस्कार केला. नंतर तो म्हणाला, शंभू, जसे माझे प्रभू तसे आपण हा. आपल्या
शिवकाशी युद्धाला आपण तयार आहात, तर हरकत नाही, मी आपण पराभव करू इच्छितो. त्यावर विष्णू हसून म्हणाले, रुद्रामुळे तू तेजस्वी बलवान असा झाला, मला येथे दक्षाने बोलवल्यामुळे मी आलो. भक्ताची प्रार्थना ऐकणे, त्याप्रमाणे वागणे हे तर माझे कामच. कारण भक्तीने मी बांधला गेलेलो असलो. हे वीरभद्रा, तू तर रुद्राच्या क्रोधापासून जन्मलेला, तुझा पराभव मी करू इच्छितो. तू तुझे कर्तव्य कर. विष्णूचे बोलणे ऐकून वीरभद्र नम्रपणे म्हणाला, शिव, आपण दोघे मला सारखे, आम्ही सर्वगण आपले सेवक. तेव्हा विष्णू हसून म्हणाले, तू कोणती शंका मनाला न आणता युद्धाला तयार हो. तुझ्याशी लढून मी माझ्या स्थानी परत जाईन, असेच केले जाईल. असे म्हणत महान बलवान वीरभद्राने आपल्या जवळची उत्तम अस्त्रे हाती घेतली. शिव गर्जना करीतो लढाईस सिद्ध झाला. विष्णूने शंखनाद केला. या आवाजामुळे पळून गेलेले योद्धे तेथे आले. लोकपालाने व्यूह रचले. इंद्रदेव शतपर्वा वज्र हाती घेऊन त्यांनी नंदीवर प्रहार केला. वायू भृंगी यांच्यात युद्ध सुरू झाले. दंडेहरी यमाबरोबर महाकाल, कुबेराबरोबर कुष्मांड इत्यादींचे घोर युद्ध सुरू झाले. देवांचा राजा इंद्र याने नंदीला सोडून वीरभद्रावर आक्रमण केले. वज्राचा प्रहार वीरभद्रावर होताच तो जखमी झाला. तेव्हा स्वतःला सावरून तो इंद्रावर प्रहार करण्यासाठी द्वेषाने निघाला. आता हा इंद्राचनन करणार असे पाहून विष्णू तेथे आले. त्याने इंद्राला पाठीशी घालून स्वतः युद्ध सुरू केले. दोघांमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी घनघोर युद्ध झाले. लट्टा द्वेषाने वीरभद्र विष्णूला म्हणाला, आपण त्या महापराक्रमी आपली बुद्धी अशीच आहे, तर आता माझा पराक्रम पाहाच. एवढे बोलून त्याने त्यांच्यावर अतिशय तीक्ष्ण अशा बाणांचा वर्षाव सुरू केला. त्यावेळी विष्णूने आपले सुदर्शन चक्र त्याच्याकडे फेकले. ते चक्र तो गिळून टाकणार एवढ्यात ते चक्र परत बोलविले व ते आपल्या स्थानी निघून गेले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बोलूया. बोला हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.